नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. जानेवारीत तब्बल इतक्या दिवस शाळांना सुट्टी. पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, शालेय विद्यार्थ्यांसह पालकांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2025 वर्षाच्या शेवट होत असून अवघ्या काही दिवसात नवीन वर्ष 2026 चे आगमन होणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांची मेजवानी मिळणार असून जानेवारी महिना अत्यंत आनंदाचा ठरणार आहे. जानेवारी 2026 मध्ये सण, उत्सव, राष्ट्रीय सुट्ट्या आणि शनिवार रविवार यांचा योग असल्यामुळे अनेक शाळांमध्ये जवळपास 10 दिवस शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच आराम, सहली आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळणार आहे. जानेवारीत का मिळणार जास्त सुट्ट्या? पहा मित्रांनो, जानेवारी महिन्यात नववर्ष, मकर संक्रांत आणि प्रजासत्ताक दिन यासारखे महत्त्वाचे सण व राष्ट्रीय कार्यक्रम येत आहेत. या सणामुळे शाळांना अनेक दिवस सुट्ट्या मिळणार आहे. यातच नियमित शनिवार रविवार ठरल्यास सलग सुट्ट्यांचा आनंद विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या कालावधीत काही शाळांमध्ये पूर्ण सुट्ट्या असतील तर काही ठिकाणी शनिवार अर्धा दिवस असण्याची शक्यता आहे. मात्र एकूणच सुट्ट्यांची संख्या मोठी असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच मजा होणार आहे. जानेवारी 2026 मधील प्रमुख शालेय सुट्ट्या लक्षात घ्या मित्रांनो. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच 1 जानेवारी रोजी नववर्षानिमित्त शाळांना सुट्टी असेल. 2 जानेवारीला नववर्ष आणि मन्नम जयंतीनिमित्त काही राज्यांमध्ये शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. 3 जानेवारी रोजी हजरत अली यांचा जन्मदिन असल्याने काही ठिकाणी सुट्टी जाहीर होऊ शकते. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती, 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला उत्तरायण, पुण्यकाल, पोंगल व मकर संक्रांत या निमित्त अनेक राज्यांमध्ये शाळांना सुट्टी असणार आहे. यानंतर 16 जानेवारीला तिरुवल्लूर दिवस आणि 17 जानेवारीला उझावर थिरुनाल या प्रादेशिक सणामुळे काही भागात शाळा बंद असतील. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन ही राष्ट्रीय सुट्टी आहे. याशिवाय जानेवारी महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार धरल्यास सुट्ट्यांची संख्या आणखी वाढते. त्यामुळे काही शाळांमध्ये एकूण 10 दिवसापर्यंत शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. या सुट्ट्याचा उपयोग विद्यार्थी सहली, कौटुंबिक पर्यटन, अभ्यासाची उजळणी किंवा आवडते छंद जोपासण्यासाठी करू शकतात. त्यामुळे 2026 या वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी उत्साहात, आनंदात आणि निवांत वातावरणात होणार असल्याचे चित्र आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.